कार्य सिद्धार्थ मोरे. नमस्कार. बृहमुंबई महानगरपालिका आयोजित आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित मान्यवर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व उपस्थित विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत. मी सिद्धार्थ लक्ष्मण मोरे, ओशिवरा मनपा मराठी माध्यमिक शाळा जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण या ठिकाणी आपला इयत्ता 9वी विषय भूगोल याचा पूर्णपणे अभ्यास हा आपला झालेला आहे, परंतु आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे किंवा आपली कृती पत्रिका कशा पद्धतीची असणार आहे त्याची माहिती आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्या इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामधून कोणकोणता भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, म्हणजे जो आपला 75% अभ्यासक्रमावरच आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे आणि 25% भाग हा वगळण्यात आलेला आहे. तर तो वगळण्यात आलेला भाग कोणता आहे तो आपण या ठिकाणी सर्वात प्रथम पाहूया. तर शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता होणाऱ्या मूल्यमापनातून भूगोल विषयाचा कोणताही पाठ पूर्णपणे वगळण्यात आलेला नाही. तर या वर्षी आपल्याला भूगोलाच्या पुस्तकामधून कोणताही प्रकरण पूर्णपणे वगळण्यात आलेलं नाही. तर या पाठातून काही बाबी मंडळाने आपल्याला स्व अध्ययनासाठी नमूद केलेले आहे. त्यामध्ये मग चर्चा करा, पहा बरे जमते का, थोडे आठवूया, नकाशाशी मैत्री, सांगा पाहू, आकृतीच्या अनुषंगाने माहिती लिहा, करून पहा, जरा विचार करा, जरा डोके चालवा, वरील सर्व बाबी आपल्याला स्वयं अध्ययनासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जाणार नाहीत, परंतु तुमचं जे अंतर्गत मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनामध्ये याच्यावर काही प्रमाणामध्ये प्रश्न हे विचारल्या जातील. तर चला मग आपण आपली प्रश्नपत्रिका भूगोल या विषयाची कशा पद्धतीची असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आणि ते कसे लिहायचे आहेत याच्या संदर्भात आपण माहिती बघूया. तर प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात पहिला प्रश्न असतो आपला प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. याला असतात 4 गुण. जसं की उदाहरणार्थ एक उदाहरण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं एक उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. जसं की प्रश्न क्रमांक 1 मध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1, रिकामी जागा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. त्यामध्ये अ नागपूर, ब पणजी, क नैनिताल आणि ड राजस्थान. तर या 4 पर्यायापैकी बरोबर असलेलं उत्तर कोणतं आहे तर नैनिताल. मग नैनिताल फक्त या ठिकाणी लिहायचं नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये हे सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे आणि जे उत्तर आपण निवडलेलं आहे त्याला अंडरलाईन सुद्धा करणं आवश्यक आहे. जसं की उत्तरामध्ये नैनिताल हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, तर नैनितालला त्या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे किंवा त्याच्या खाली रेष ओढायची आहे. त्यानंतर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्यालाच एक पर्यायी प्रश्न कोणता आहे तर अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. याच्यावर सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर तो 4 गुणासाठी विचारला जाणार. त्यामध्ये मग एक उदाहरण दिलेलं आहे, महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारी बंदरे. त्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये मग डहाणू, गणपतीपुळे, श्रीवर्धन आणि मालवण. मग याचा दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला क्रम कसा आहे तर सर्वात वरती डहाणू, उत्तरेला त्याच्या लगोलग श्रीवर्धन, त्याच्या लगोलग गणपतीपुळे आणि नंतर मालवण हा त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला
क्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, असं उत्तर लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतरच परत एखादा प्रश्न त्या ठिकाणी आणखी विचारला जाऊ शकतो, अचूक गट ओळखा. त्याला सुद्धा 4 गुण असू शकतात. तुम्हाला या तिन्ही प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न जर विचारलेला जर असेल तर तो 4 गुणासाठी आपल्याला विचारलेला असणार. त्यामध्ये मग अचूक गट ओळखा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, मग त्याचे 3 पर्याय दिलेले असतील. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ गंगा, घागरा, साबरमती, ब गोदावरी, गोमती, सिंधू आणि क गोदावरी, कोयना आणि कृष्णा. आता यामधला महाराष्ट्रातील प्रमुख नद्या विचारलेल्या आहेत. गंगा ही महाराष्ट्रामध्ये असलेली नदी आहे का? तर नाही. त्यानंतर घागरा ही सुद्धा नाही, मग साबरमती ही सुद्धा नाही, म्हणजे हा अपर्याय बरोबर नाही, म्हणजे अचूक नाहीये. त्यानंतर ब गोदावरी, गोमती, सिंधू यापैकी एक नदी महाराष्ट्रामधली आहे, तर 2 नद्या ह्या इतर राज्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर क गोदावरी, कोयना आणि कृष्णा, तर गोदावरी, कोयना आणि कृष्णा या तिन्ही नद्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या म्हणून ओळखल्या जातात. म्हणून यामधला अचूक गट कोणता आहे? तर क. मग उत्तर लिहित असताना जो पर्याय आपण निवडलेला आहे तो पर्याय त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्या 3 प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 योग्य जोड्या जुळवा. आपण 5वी पासून तर 8वी पर्यंत या जोड्या जुळवत आलेलो आहोत. मग त्यामध्ये अ स्तंभ आणि ब स्तंभ, मग अ स्तंभाचा घटक ब स्तंभाला त्या ठिकाणी जुळवायचे आहे. त्यामध्ये मग अ स्तंभामध्ये अजिंठा, 2 कचऱ्याची समस्या, 3 संदेशवन आणि 4 मृत समुद्र. त्यानंतर ब स्तंभामध्ये दिलेला आहे अ कृत्रिम उपग्रह, ब क्षारता 332%, क क्षारता 232%, ड महाराष्ट्र, त्यानंतर ई नियोजनाचा अभाव आणि फ गुजरात. मग आपल्याला अ स्तंभामध्ये जे घटक दिलेले आहेत त्याचा संबंध आपल्याला ब घटकाशी त्या ठिकाणी ब स्तंभाशी जुळवायचा आहे. मग अजिंठा हे कोठे आहे? तर महाराष्ट्र. त्यानंतर 2 कचऱ्याची समस्या कशामुळे निर्माण होते? तर नियोजनाचा अभाव. त्यानंतर संदेशवन कशामुळे प्राप्त होतं? तर कृत्रिम उपग्रहामुळे. त्यानंतर मृत समुद्राची क्षारता किती असते? तर 332% एवढी क्षारता. म्हणजे या 4 घटकांचा संबंध आपल्याला ब स्तंभाशी योग्यरित्या जुळवून त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. या पद्धतीने आपण उत्तर जर लिहिलं तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतरचा प्रश्न दुसऱ्यामध्ये जर जोड्या जुळवा हा प्रश्न जर विचारला नाही तर आपल्याला वेगळा घटक ओळखा व लिहा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि तो सुद्धा 4 मार्कासाठी. मग उदाहरण कसं विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील शहरे, त्यामध्ये मग पटना, नागपूर, मुंबई आणि पुणे. आता विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील शहरे, वेगळा घटक ओळखायचा आपल्याला या ठिकाणी. मग महाराष्ट्रामधली ठिकाणं कोणती आहेत? पटना महाराष्ट्रामध्ये नाही, नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, पुणे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. मग वेगळा घटक कोणता आहे? तर पटना हे कुठे आहे? तर बिहार. मग हा वेगळा घटक उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हा प्रश्न जर विचारले जात नसेल तर साखळी पूर्ण करा हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि त्याला सुद्धा 4 गुण तिथं असतात. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ यातील घटकांच्या जोड्या जुळवून साखळी पूर्ण करा. मग तुम्हाला
त्या ठिकाणी अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ त्या ठिकाणी दिलेले असणार, त्याची फक्त आपल्याला जुळवाजुळव त्या ठिकाणी करायची आहे. ज्या पद्धतीनं अ स्तंभामध्ये 1 ताडोबा, 2 प्राचीन लेणी, 3 पक्षी अभयारण्य, 4 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तर ब गटामध्ये मुंबई, नान्नज, चंद्रपूर आणि वेरूळ, क गटामध्ये कैलास लेणी, वाघ, कान्हेरी लेणी आणि माळढोक. आता अ स्तंभाचं ब स्तंभाशी संबंध जोडायचा आहे, त्यानंतर ब स्तंभाचा क स्तंभाशी त्या ठिकाणी संबंध जोडायचा आहे. मग ताडोबा, ताडोबा कुठे आहे, तर चंद्रपूर. मग ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वाघांचं एक अभयारण्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग हा संबंध त्या ठिकाणी एका ओळीमध्ये अ स्तंभामधला एक घटक निवडल्यानंतर ब आणि क घटकांमधले त्याला संबंधित असणारे घटक त्या ठिकाणी निवडायचे आहेत आणि समोरासमोर त्या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर प्राचीन लेणी, प्राचीन लेणी, मग आता त्या ठिकाणी मुंबईत लेणी नाही आहे, नान्नज ही सुद्धा लेणी नाही, चंद्रपूर हे एक शहर आहे, वेरूळ ही एक लेणी आहे आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे, तर कैलास लेणी म्हणून त्या ठिकाणी ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर पक्षी अभयारण्य, तर कुठे आहे, नान्नज, आणि ते कशासाठी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, तर माळढोक या पक्षासाठी ते प्रसिद्ध आहे. त्यानंतर चौथा आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे कुठे आहे, तर मुंबई, आणि ते कान्हेरी लेणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं अ स्तंभाचा ब स्तंभाशी आणि क स्तंभाशी संबंध जोडून त्या ठिकाणी ही साखळी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. त्यानंतर अशाच प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणता, तर चुकीची जोडी ओळखा. पुढे दिलेल्या पर्यायांपैकी चुकीची जोडी ओळखा, याला सुद्धा गुण 4 आहेत आणि अशा प्रकारचे 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता पुढे दिलेल्या पर्यायापैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण माथेरान, त्यानंतर ब महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कावेरी, त्यानंतर क महाराष्ट्रातील एक धार्मिक ठिकाण शेगाव, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मग आता या 4 विधानांपैकी चुकीचं विधान कोणतं आहे, तर थंड हवेचं ठिकाण माथेरान बरोबर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कावेरी हे विधान कसं आहे, तर चूक आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर गोदावरी. मग उत्तर लिहित असताना चुकीची जोडी, जो पर्याय असेल तो पर्याय आणि त्याच्यासमोर असलेली माहिती, जसं की पर्याय क्रमांक ब महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी डॅश कावेरी, हे विधान कसं आहे, तर चुकीचं आहे, म्हणून त्याला चुकीची जोडी. जर आपल्याला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुढे दिलेल्या पर्यायपैकी चुकीची जोडी ओळखा आणि ती दुरुस्त करून लिहा. जर दुरुस्त करून लिहायला जर सांगितली, तर दुरुस्त जोडी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर कावेरीच्या ऐवजी आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे त्या ठिकाणी, तर गोदावरी. मग अशा पद्धतीने जर प्रश्न जर विचारले, तर आपल्याला एक प्रश्न सोडवला किंवा यापैकी चुकीची जोडी जर ओळखली आणि ती दुरुस्त करून लिहिली, तर आपल्याला 1 पैकी 1 मार्क त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा. हा प्रश्न सुद्धा 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 प्रश्न दिलेले असतात, 5 पैकी आपल्याला 4 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न दिलेला असतो, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4. किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. प्रश्न कशा पद्धतीचा असतो, एका वाक्यात उत्तर लिहायचं असतं आपल्याला. प्रश्न त्या ठिकाणी दिलेला असतो, आपण प्रश्न लिहायच्या भानगडीत पडायचं नाही किंवा प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा नाही, फक्त नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. जसं की प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार कोणत्या पद्धतीने होत असे, याचं उत्तर लिहित असताना प्रश्न न लिहिता 1 नंबर टाकायचा आहे. उत्तर, प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार वस्तू विनिमय पद्धतीने होत असते. म्हणजे या ठिकाणी फक्त उत्तर जरी लिहिलं नंबर व्यवस्थित टाकून, तर आपल्याला 1 पैकी 1 मार्क त्या ठिकाणी मिळतो. किंवा प्रश्न 3ऱ्यामध्ये
एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न जर विचारला नाही तर आपल्याला आणखी एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न कोणता? तर नावे द्या, पुढील बाबींची नावे द्या, कोणतीही 4. हा सुद्धा 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये मग प्रश्न कसा असणार? तर महाराष्ट्रातील कोणतीही 4 पर्यटन स्थळे, महाराष्ट्रातील कोणतीही 4 पर्यटन स्थळे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे 4 पर्यटन स्थळांची नावं आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मग पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो किंवा आनंद घेण्यासाठी जातो ती आपण पर्यटन स्थळ म्हणून त्याची गणना त्या ठिकाणी करत असतो. मग आपण कोणत्या ठिकाणी पर्यटन स्थळी जात असतो तर ती आपल्याला आठवतील तेवढी स्थळं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये 1 मुंबई हे सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे. त्यानंतर 2 अलिबाग, 3 माथेरान, 4 महाबळेश्वर. महाराष्ट्रामध्ये खूप सारी पर्यटन स्थळ आपल्याला दिसून येतात. त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी 4 सांगितलेली आहे. आपण त्या ठिकाणी 4 ते 5, 6 स्थळ, पर्यटन स्थळ किंवा नावं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपलं एखादं स्थळ चुकीचं जरी असलं तरी त्या 4 स्थळांपैकी 6 स्थळांपैकी आपली 4 स्थळं बरोबर येऊ शकतील आणि आपल्याला 1 पैकी 1 मार्क त्या ठिकाणी मिळू शकेल. किंवा प्रश्न तिसऱ्यामध्ये चूक की बरोबर सांगा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो सुद्धा प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला असणार? तर पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा, कोणतेही 4. यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिल्या जाऊ शकतात आणि त्या 5 पैकी आपल्याला फक्त 4 प्रश्नांचीच उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता या प्रश्नामध्ये थोडंसं परत वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जसं की 1 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. हे विधान कसं आहे? तर चूक. जर ते दुरुस्त करून लिहायला जर सांगितलं तर आपल्याला दुरुस्त विधान किंवा दुरुस्त करून असलेलं विधान कसं होणार? तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा येथे आहे. म्हणजे न्यूयॉर्कच्या जागी आपल्याला जिनिव्हा हा शब्द या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे आणि याला सुद्धा 1 पैकी 1 मार्क आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्येच फरक स्पष्ट करा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता फरक स्पष्ट करा हा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न दिल्या जाऊ शकतात आणि त्या 3 पैकी आपल्याला 2 ची उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे आणि 2 जर लिहिली तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क त्या ठिकाणी आपल्याला असतात. जसं की या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था. आपण अर्थशास्त्राशी परिचय हा घटक अभ्यासत असताना याची तुलना करून या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आता याचा फरक लिहित असताना, फरक स्पष्ट करत असताना मिनिमम 2 मार्कासाठी प्रश्न आहे. जर लहान मुद्दे जर असतील तर 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. जर मोठे मुद्दे जर असतील तर 2 मुद्दे लिहिले तरी सफिशियंट आहे किंवा ती ग्राह्य धरल्या जातात आणि त्याला 2 पैकी 2 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. जसं की भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पहिला मुद्दा आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे किंवा त्यानुसार ती कार्य करते. पण समाजवादी अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते? तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने कोणाकडे असतात? तर एखाद्या व्यक्तीकडे किंवा खाजगी कंपनीकडे असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये त्या उत्पादनाची संपूर्णपणे मालकी ही समाजाची असते, म्हणजे सरकारच्या मालकीची ती त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा मिळवणे म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश असतो. तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याच्या विरुद्ध उद्देश असणार. कसा? समाजवादी म्हणजे समाजाचं कल्याण साधणं हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था सामाजिक कल्याण ही दुर्लक्षित बाब असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये
समाजाचं कल्याण साधणं या बाबीला ते दुय्यम स्थान त्या ठिकाणी देतात किंवा त्याला दुर्लक्षित करतात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नफा प्राप्ती हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नसतं. म्हणजे जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नाही, तर सामाजिक कल्याण किंवा सामाजिक हित साध्य करण्यासाठी उत्पादन कार्य समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. अशा पद्धतीनं या मुद्द्याचा फरक या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 3 मुद्दे दिलेले आहेत, परंतु आपण 2 जरी लिहिले तरी आपल्याला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्येच टिपा लिहा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा टिपा लिहा जर हा प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी 3 टिपा दिलेल्या असणार. यापैकी आपल्याला कोणत्याही 2 त्या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि प्रत्येक एका टिपेला किंवा टिपा लिहा या प्रश्नाला 2 गुण असतील. अशा पद्धतीनं 2 प्रश्न किंवा 2 टिपा लिहा हे प्रश्न जर सोडवले तर 4 गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामधला टिपा लिहा लिहित असताना 2 गुणासाठी हा प्रश्न असल्यामुळे आपण आत्ताच सांगितलंय की छोटे मुद्दे जर असतील तर त्या ठिकाणी 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे आणि मोठे मुद्दे जर लिहिणं असतील तर त्या ठिकाणी मिनिमम 2 ते 3 मुद्दे असणं अपेक्षित आहे. त्यामधलं आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. वाहतूक सेवेचे महत्व याच्यावर आपल्याला टीप लिहायची आहे. मग उत्तर लिहित असताना 1 नंबर वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या आणि प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. म्हणजे वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या आणि प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. मानक म्हणजे काय, तर त्याची प्रगती किंवा त्याचा विकास किंवा त्याचा एक मापदंड, तो प्रदेश विकसित आहे का अविकसित आहे हे त्या वाहतूक व्यवस्थेतील त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक व्यवस्थेवरून आपल्याला समजून येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलन क्षमता वाढते. वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर इतर देशातून किंवा इतर प्रदेशातून माल किंवा प्रवाशांची संख्या त्या ठिकाणी किंवा त्याची ने आण मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते. अशा प्रकारे 4 मुद्दे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी काही मोठे मुद्दे आहेत, परंतु आपण या ठिकाणी 3 मुद्दे जरी लिहिले किंवा 3 पर्यंत जरी मुद्दे लिहिले तरी आपल्याला 2 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. परंतु मिनिमम 4 मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आता सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला मार्क या ठिकाणी मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 4 अ. दिलेल्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. त्यामध्ये एक नकाशा दिलेला असणार. आता आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे किंवा भूगोल या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी संदेशवहन असेल, वाहतूक व्यवस्था असेल किंवा पर्यटन स्थळ असतील, या पद्धतीचे प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी आहेत आणि जास्तीत जास्त माहिती महाराष्ट्रावर आपल्याला आधारित आहे. मग या ठिकाणी एक महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 मुद्दे आपल्याला या नकाशामध्ये नोंदवायचे आहेत. परंतु 6 दिलेले असतात, परंतु आपल्याला त्यापैकी किती नोंदवायचे आहेत, 4च नोंदवायचे आहेत. परंतु आपण 6च्या 6 त्या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित आहे. यदा कदाचित आपला एखादा जर त्या ठिकाणी चुकला तर आपले 4 त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात आणि 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी सहजरित्या मिळू शकतात. आता महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी अभ्यासत असताना मग त्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी, महाराष्ट्राची उपराजधानी, महाराष्ट्राची पर्यटन स्थळ, त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणता समुद्र आहे किंवा अरबी समुद्र, कोणताही एखादं धार्मिक ठिकाण असेल
ते माहित असणं गरजेचं आहे, किंवा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये असलेले तालुके त्या ठिकाणी कोणकोणते आहेत आणि त्याचं स्थान महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कुठे आहे हे माहित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तेव्हाच कुठं आपल्याला हा नकाशा त्या ठिकाणी नकाशावर आधारित असलेला प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येईल. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राची राजधानी, या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी या ठिकाणी दिलेली आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सर्कल या ठिकाणी करून दिलेले आहेत, किंवा एक डायग्राम किंवा चित्र या ठिकाणी काढलेले आहे. ते चित्र बरोबर त्या त्या ठिकाणी दर्शवलेले आपणास दिसून येतात. या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी या ठिकाणी दिलेली आहे मुंबई, त्यानंतर नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर कोणतेही एक पर्यटन स्थळ, आता महाराष्ट्रामध्ये खूप सारी पर्यटन स्थळ आहेत, मग त्या ठिकाणी पर्यटन स्थळ त्या ठिकाणी माथेरान किंवा महाबळेश्वर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर कोणतंही एक धार्मिक ठिकाण, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं शेगाव या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते एक धार्मिक ठिकाण म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्यानंतर सिंधुदुर्ग हा एक जिल्हा आहे, तो जिल्हा या ठिकाणी दर्शवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती नकाशामध्ये भरण्यासाठी विचारल्या जाऊ शकते. आणि 6 घटक दिलेले असतात. 6 घटकांपैकी आपल्याला फक्त 4च घटकांची माहिती त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ, नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी सुद्धा नकाशा दिलेला असतो, भरलेला नकाशा असतो, त्याच्यामध्ये माहिती असते, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं त्या नकाशामध्ये बघायची आहेत किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहे. यामध्ये 5 प्रश्न विचारलेले असतात. 5 पैकी आपल्याला फक्त कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, परंतु आपण 5ही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी नमूद करावी, जेणेकरून आपला एखादा प्रश्न जरी चुकला तरी आपल्याला 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळू शकतील. आणि साधे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4. या ठिकाणी भारत प्रमुख पर्यटन स्थळे याचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. भारतातील जी काही पर्यटन स्थळं आहेत ती या भारताच्या नकाशामध्ये दाखवलेली आहेत. त्यामध्ये आता पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेणी कोणती? आता महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध लेणी, मग आता भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र कोठे आहे किंवा प्रत्येक राज्य कोणत्या ठिकाणी आहे हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. मग आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेणी कोणती? तर या ठिकाणी वेरूळ, अजिंठा या ठिकाणी या 2 लेण्या आपल्याला दिसून येतात. मग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेणी वेरूळ आहे किंवा अजिंठा आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, अरबी समुद्रातील बेटाचे नाव लिहा. आता अरबी समुद्र, मग अरबी समुद्र कोणत्या बाजूला आहे? तर भारताच्या पश्चिमेला. मग अरबी समुद्रामध्ये असलेली बेट कोणकोणती आहे? तर त्या ठिकाणी लक्षद्वीप हे बेट आपल्याला अरबी समुद्रामध्ये दिसून येते. मग अरबी समुद्रातील बेटाचे नाव लक्षद्वीप आहे, असं पूर्ण सेंटेन्स मध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न लिहायची गरज नाही, फक्त नंबर टाकायचे आहेत. बरोबर नंबर टाकून त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील थंड हवेची कोणतेही 2 ठिकाणे लिहा. आता भारतातील संपूर्ण भारताचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. मग भारतातील थंड हवेची कोणतेही 2 ठिकाणे लिहायची आहे. मग आता थंडी कोणत्या भागामध्ये पडते? तर भारताच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे हिमालयामध्ये असलेली जी ठिकाणं असणार त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आपल्याला जाणून येते. मग आता हिमालयामध्ये थंडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मग त्या ठिकाणी शिमला असेल, नैनिताल असेल, मग हिमालयाचा हा पूर्ण भाग आपल्याला हिमालय आहे. मग त्या ठिकाणी शिमला, नैनिताल, मसुरी, दार्जिलिंग, त्यानंतर गुवाहाटी, शिलाँग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आपल्याला जाणून येते. मग या 5-6 ठिकाणांपैकी कोणतीही 2 ठिकाणं आपल्याला लिहिणं त्या ठिकाणी गरजेची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, राजस्थान मधील प्रमुख पर्यटन स्थळ कोणतेही 2. आता राजस्थान मधील पर्यटन स्थळ, आता राजस्थान कोठे आहे? मग आता तो माहित असणं गरजेचं आहे. राजस्थान हे राज्य कोठे आहे भारताच्या नकाशामध्ये, मग ते माहित असणं गरजेचं आहे. मग आता जर आपल्याला माहित जर असेल तर आपण या ठिकाणी
हा राजस्थानचा प्रदेश आहे. मग त्या ठिकाणी भरतपूर, जयपूर, अजमेर, जोधपूर, जैसलमेर ही पूर्णपणे काय आहे, राजस्थान मधील पर्यटन स्थळ आहेत. या ठिकाणी किल्ले आहेत आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत, म्हणून ही पर्यटन स्थळ आहेत. मग यापैकी या 5 स्थळांपैकी कोणतीही 2 स्थळांची नावं आपल्याला त्या ठिकाणी इथं बघायचं आहे आणि इथं उत्तरामध्ये लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे फुकट मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख शहरांची नावे लिहा. आता पश्चिम किनारपट्टीवरील शहरांची नावे आपल्याला या ठिकाणी दिशा समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी भारताचा नकाशा दिलेला आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे ही बाजू कोणती आहे तर पश्चिम, ही पूर्व, ही उत्तर, तर ही खालची बाजू दक्षिण. मग पश्चिम किनारपट्टीवरील असलेली प्रमुख शहरं मग त्या ठिकाणी कोणकोणती असतील? पश्चिम किनारपट्टीवर आपण ज्या ठिकाणी आहोत जसं की मुंबई हे पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख शहर आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं गोवा राज्यामधील पणजी, त्यानंतर मंगरुळ, त्यानंतर तिरुअनंतपुरम यासारखी शहरं ही पश्चिम किनारपट्टीवर वसलेली आहेत. या 4 स्थळांपैकी कोणतीही 2 स्थळं जर लिहिली तर आपल्याला 1 पैकी 1 मार्क या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे या 5 पैकी 5ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. यदा कदाचित आपला एखादा जरी चुकला तरी आपले 4 त्या ठिकाणी बरोबर असतात आणि 4 पैकी 4 गुण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. 4 आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, फक्त 2ची, आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असणार आहेत. मग या ठिकाणी 3 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे मोठे जर मुद्दे जर असतील तर या ठिकाणी सविस्तररित्या त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मुद्दे टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्या ठिकाणी उदाहरणादाखल या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. 1, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. याचं भौगोलिक कारण त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की 1, पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात. म्हणजे पर्यटन विकासातून म्हणजे पर्यटन त्या ठिकाणी विकास जर त्या पर्यटनाचा जर झाला तर त्या ठिकाणी उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांची गरज त्या ठिकाणी निर्माण होते. आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. म्हणजे काही लोक त्या ठिकाणी उपहारगृहे टाकतील, काही वेगवेगळ्या प्रकारची दुकाने टाकतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारची वाहनांची सुविधा त्या ठिकाणी निर्माण करतील. काही लोक त्या ठिकाणी मनोरंजनाचे खेळ त्या ठिकाणी किंवा मनोरंजनासाठी असलेली साधनं त्या ठिकाणी निर्माण करतील किंवा काही हॉटेल्स त्या ठिकाणी म्हणजे निवासस्थानं किंवा काही वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतील, काही व्यापार करण्याचा प्रयत्न करतील, तर काही बँकिंगच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करतील. कोणासाठी तर पर्यटकांसाठी. मग त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये काय मिळणार आहे? रोजगार मिळणार आहे. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो किंवा मिळतो. अशा पद्धतीनं उत्तर लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, अर्थशास्त्र हे महत्वाचे सामाजिक शास्त्र आहे. तर अर्थशास्त्र हे महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. त्यामध्ये 1, सामाजिक शास्त्रामध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो. त्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, त्याच पद्धतीनं भूगोल या विषयाचा सुद्धा किंवा अर्थशास्त्र या विषयाचा सुद्धा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास म्हणजे किंवा माणूस जे काही आर्थिक व्यवहार करतो त्या व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये मग शेती, व्यवसाय, वित्त पुरवठा, प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो.
त्यानंतर चौथा मुद्दा, मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. या कारणास्तव अर्थशास्त्र हे महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. अशा पद्धतीनं 3 ते 4 मुद्द्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर जर लिहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. भौगोलिक कारणे लिहित असताना आपल्याला 4 विचारलेली असतात. त्या 4 पैकी आपल्याला फक्त 2 प्रश्नांचीच उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. परंतु ज्या प्रश्नाचं आपण उत्तर लिहिणार आहोत त्या प्रश्नाचा नंबर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या घालणं गरजेचं आहे आणि प्रश्न सुटसुटीत लिहिणं सुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 6 आता या ठिकाणी 2 प्रश्न क्रमांक 6 मध्ये विचारलेले असतात. त्या 2 प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत तर 6 गुण आहे. आता पहिला प्रश्न आहे, खाली दिली माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख काढा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला ही माहिती या ठिकाणी दिलेली असणार. देश, निर्यात मूल्य, आयात मूल्य. देश कोणती आहेत तर चीन, भारत, ब्राझील. त्यानंतर निर्यात मूल्य चीनचं आहे 2143, भारताचं आहे 272, ब्राझीलचं आहे 190. त्यानंतर आयात मूल्य चीनचं आहे 1960, भारताचं 380 आणि ब्राझीलचं 241. या सर्व बाबी आपल्याला याच्यावरून आपल्याला एक जोड स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्या ठिकाणी लिहायची आहेत. म्हणजे जोड स्तंभालेखासाठी 3 मार्क आणि त्याच्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले असतात, त्या प्रश्नांना 3 मार्क. अशा पद्धतीने हा टोटल 6 मार्काचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो. हा सुद्धा सोपा आहे आणि याला एक और प्रश्न आहे, तो समोर आपण बघणारच आहोत. सुरुवातीला आपण याची माहिती या ठिकाणी बघून घेऊ. आता ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता या माहितीच्या आधारे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. चीन या देशाचे सर्वाधिक मूल्य कोणते? आता चीन इथं बघायचं आहे. चीन मध्ये सर्वाधिक मूल्य, आता आपल्याला या ठिकाणी मूल्य कोणती दिलेली आहे? निर्यात मूल्य दिलेलं आहे आणि आयात मूल्य दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी निर्यात मूल्य अधिक आहे का आयात मूल्य अधिक आहे या संख्येवरून आपल्याला लगेच कळून येतं. तर चीनचं कोणतं मूल्य अधिक आहे तर निर्यात मूल्य सर्वाधिक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? चीन या देशाचे सर्वाधिक मूल्य कोणते? चीन या देशाचं सर्वाधिक मूल्य म्हणजे निर्यात मूल्य आहे का आयात मूल्य आहे? हा साधा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग चीन या देशाचे निर्यात मूल्य सर्वाधिक आहे अशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारताच्या आयात व निर्यातीतील मूल्यात कितीचा फरक आहे? मग आता 2, भारताचं निर्यात मूल्य 272 आहे, आयात मूल्य 380 आहे. मग या ठिकाणी फरक आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग फरक काढत असताना आपण जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येमधून लहान संख्या त्या ठिकाणी वजा करतो. जो राहिलेला फरक असेल तो किती असणार आहे? तो त्या 2 संख्येमधला आपला फरक आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. मग भारताचं आयात आणि निर्यातीमध्ये असलेला फरक कितीचा आहे? तर याची वजाबाकी 380 मधून 272 गेल्यानंतर 108 राहतात. हा फरक आपल्याला त्या ठिकाणी भारताच्या आयात आणि निर्यातीतील मूल्यामध्ये आपल्याला दिसून येतो. परंतु तो फरक कसा आहे? वजा 108 चा फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक त्याच्यामध्ये तिसरा विचारला जाऊ शकतो. ब्राझील मधील निर्यातीचे मूल्य किती? आता ब्राझील मध्ये निर्यातीचं मूल्य हे किती आहे? तर ब्राझील मध्ये निर्यातीचं मूल्य 190 आहे. याच मध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ब्राझील मध्ये असलेलं आयातीचं मूल्य किती आहे किंवा भारतामध्ये असलेलं निर्यातीचं मूल्य किती आहे किंवा आयात मूल्य किती आहे? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण सुद्धा स्वतः तयार करू शकतो आणि त्याची प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः त्या ठिकाणी तयार करायची आहे आणि स्वतः द्यायला प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आता ही प्रश्नांची उत्तर आपण या आलेखावरून त्या ठिकाणी दिलेली आहे. आता हा आलेख सोपा असल्यामुळं आपण आलेख न काढता या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देऊ शकलो. परंतु काही प्रश्न असे असतात की जोपर्यंत आलेख आपण काढत नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही. आता हा सोपा आलेख आहे किंवा जोड स्तंभालेख आहे म्हणून आपण याची या माहितीच्या आधारे ज्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, परंतु आपल्याला ही फक्त 3 मार्क या ठिकाणी झालेले आहे. आता 3 मार्क कशाचे आहेत? तर या ठिकाणी त्याच्यावर आधारित आपण जो आलेख काढणार आहोत त्या आलेखाचे 3 मार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतात.
या पद्धतीनं आलेख काढणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आलेख जर काढला, त्याचं प्रमाण त्या ठिकाणी लिहिलं, त्यानंतर आपण जे काही घटक दाखवणार आहोत ते वेगवेगळ्या जोड स्तंभालेख मध्ये 2 किंवा 3 घटक जर असतील तर ते तिन्ही घटक किंवा 2 घटक जे असतील ते वेगवेगळ्या रंगाने किंवा वेगवेगळ्या रंगछटांनी त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर वाय अक्ष, एक्स अक्ष किंवा वाय अक्षावर किंवा एक्स अक्षावर आपण काय नोंदवलेलं आहे त्याची माहिती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. या संपूर्ण आलेखाला आपल्याला 3 मार्क त्या ठिकाणी असतात. म्हणजे आलेखाचे 3 मार्क आणि आलेखावरून आधारित असलेले 3 प्रश्न, या तिन्ही प्रश्नांना असे मिळून 3 3 6 असे 6 गुण आपल्याला या प्रश्नाला दिसून येतात. त्यानंतर हा प्रश्न जर कठीण जर जात असेल तर याला एक और प्रश्न आहे. तो और प्रश्न कोणता आहे, त्याच्यावरच आधारित हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. एक चार्ट दिलेला असेल किंवा एखादी माहिती दिलेली असेल किंवा एखादा नकाशा दिलेला असेल, त्या नकाशावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला किंवा चार्ट वरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. दिलेल्या आलेखाचे वाचन करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एक चार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये जेवढे प्रश्न दिलेले असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. येथे आपल्याला और प्रश्न नाही. आपल्याला 6 गुणासाठी हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी 6च प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. 7 किंवा 8 प्रश्न दिलेले नसतात. तर 6 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी अपेक्षित आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण हा जो चार्ट दिलेला आहे किंवा जो आलेख दिलेला आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासायचा आहे सर्वात प्रथम. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर आपण व्यापार बघत असताना भांडवलशाही अर्थव्यवस्था, जो अर्थशास्त्राशी परिचय आपण हा घटक जेव्हा अभ्यासला त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या 3 अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रकार आहेत. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था कोठे आहे, मग त्या ठिकाणी तो फ्लो चार्ट जो दिलेला आहे त्या चार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे तर जर्मनी, जपान, अमेरिका. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर कमाल नफा मिळवणे. त्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. ही मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे तर भारत, स्वीडन. या मिश्र अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर नफा व समाजकारण यांचा समन्वय घालणे. हे मिश्र अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर तिसरी अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था. ही अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे तर चीन आणि रशिया. या समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर समाज कल्याण साधणे. हा फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आणि या फरकांवरच आधारित या ठिकाणी 6 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 1, अर्थव्यवस्थेचे प्रकार किती व कोणते. अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत तर 3 प्रकार आहेत. मग कोणकोणते तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश कोणता. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा या प्रश्नांची उत्तर आपल्याला या चार्ट मध्ये दिलेली असतात. फक्त ती आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं वाचन करायचं आहे आणि त्याची उत्तर आपल्याला या प्रश्नांची या ठिकाणी लिहायची आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश कोणता आहे तर कमाल नफा मिळवणे. हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या 2 हेतूंचा समन्वय साधते. मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या 2 हेतूंचा समन्वय साधते तर मिश्र अर्थव्यवस्था नफा व समाजकारण, नफा सुद्धा मिळवणं आणि समाजकारण सुद्धा करणं किंवा समाजासाठी सुद्धा उत्पादन करणं, या 2 हेतूंचा समन्वय साधण्याचं काम मिश्र अर्थव्यवस्था त्या ठिकाणी करते. त्यानंतर 4, कोणत्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे तर जर्मनी, जपान, अमेरिका या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता. तर कोणता आहे तर समाज कल्याण साधणे. हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तर समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे
तर चीन, रशिया या देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं लिहित असताना 6 प्रश्न दिलेले असतात. उत्तर 1. पहिला प्रश्न लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट उत्तर जरी लिहिलं, परंतु उत्तर लिहित असताना ते पूर्ण वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 7. सविस्तर उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आपल्याला प्रश्न विचारलेले असतात 3 पैकी आपल्याला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 4 मार्क असतात. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. त्यामध्ये एक उदाहरण किंवा नमुन्यासाठी एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1. स्वच्छ भारत अभियान याच्यावर आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. मग याच्यामध्ये मुद्दे मिनिमम आपल्याला 6 ते 7, 8 छोटे मुद्दे जर असतील तर 8 आणि मोठे जर असतील तर त्या ठिकाणी 5-6 मुद्दे जरी असले तरी चालतील. त्यामध्ये एक पहिला मुद्दा आहे, सन 2016 मध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम हाती घेतला आहे. एक मुद्दा. त्यानंतर 2. एक कदम स्वच्छता की ओर हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, या उपक्रमाचे बोधचिन्ह खालील प्रमाणे, एक डायग्राम किंवा एक चित्र या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं बोधचिन्ह ते आपल्याला हाताने सुद्धा रेखाटल्या जाऊ शकतं, म्हणून या ठिकाणी ते दिलेलं आहे. त्यानंतर 4. सार्वजनिक व खाजगी शौचालयांच्या प्रसाराद्वारा खुल्यावर शौचाला जाणे या रूढ पद्धतीला आळा घालण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर 5वा मुद्दा, गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते. त्यानंतर त्याच्यामधलाच 6वा मुद्दा आहे, त्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत शुल्क द्वारा उभारण्यात येतो. अशा 6 ते 7 मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो आणि आपल्याला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. त्याच पद्धतीने आणखी एक प्रश्न दिलेला आहे, अर्थव्यवस्थेची कार्ये लिहा. त्यामध्ये अर्थव्यवस्थेची कार्य पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला मुद्दा त्याच्यामधले उत्तरामधला, कोणत्याही वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे या संबंधीचा निर्णय घेण्याचं कार्य अर्थव्यवस्था त्या ठिकाणी करते. त्यानंतर दुसरा मुद्दा, उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे. त्यानंतर 4. सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे. 5. भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ते तरतूद करणे. आणि 6. अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे. एवढे जरी मुद्दे लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी भूगोलाची प्रश्नपत्रिका 40 मार्काची सोडवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 6 हा अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि आपल्याला त्याची उत्तरं भूगोलाच्या विषयामध्ये या पेपरमध्ये आपल्याला त्या ठिकाणीच माहिती दिलेली असते, त्याच्यावरूनच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहे. जसं की प्रश्न क्रमांक 6 झाला, प्रश्न क्रमांक 4 आ झाला. याच्यामध्ये आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिलेली असते, फक्त ती माहिती आपल्याला चांगला त्याचा निरीक्षण करायचं आहे, त्याचं समजून घ्यायचं आहे आणि त्या प्रश्नात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं गरजेची आहे. अशी मिनिमम 26 मार्क भूगोलाच्या पेपरमध्ये आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी मिळू शकतात. कोणाला मुलांना काही अडचणी जर असतील, प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं सोडवायची आहे किंवा काही अडचण जर असेल तर तुम्ही आता या ठिकाणी मला विचारू शकता. कोणाला काही अडचण आहे का?